आता जे झालं ना ते माझ्या नशिबातच होतं. त्यामुळे आता त्याला भूतकाळ समजून मी सगळं विसरून जायचं ठरवलंय. आता तूही विसर. आता परत कसला विचार करतेस? माझ्या बालपणीचा. बालपणीचा म्हणजे? काकू कितीतरी गोष्टी राहून गेल्या ग. मला वाटायचं बाबांनी माझ्या बरोबर खेळावं, मला बाहेर फिरायला घेऊन जावं, असं कौतुक करावं, लाड करावे, पाठीवर थोपटावं. तुला माहिती, माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा मी माझ्या डायरीत लिहून ठेवल्या. पण एखाद्या स्वप्नाप्रमाणे त्याही अपुऱ्याच राहिल्या. श्रावणी, बाबा हे काय? कळेल. प्रश्न विचारू नकोस, यातली एक चिठ्ठी काढ. बरं. वाच. मुलीच्या केसांची वेणी बांधण्याची इच्छा. म्हणजे तुझी इच्छा होती ना, आता मी तुझ्या केसांची वेणी बांधणार. तुम्ही माझ्या केसांची वेणी? लहानपणापासून तुझ्या ज्या ज्या इच्छा अपूर्ण राहिल्यात ना, त्या आता मी सगळ्या पूर्ण करणार. तुझी इच्छा होती ना, डायरीमध्ये लिहून ठेवलं होतंस ना. हो, पण तुम्हाला कसं कळलं? लहानपणापासून बाबा मला नेहमी दूर ठेवत आले. त्यांनी कधी माझ्याकडे प्रेमाने एक नजरही टाकली नाही. लहान असताना मला खूप वाटायचं की त्यांनी मला जवळ घ्यावं, माझे लाड करावे, माझ्याशी बोबडं बोलत माझ्याबरोबर खेळावं. पण यातलं काहीच झालं नाही. आता हे फक्त एक स्वप्नच आहे. हे कधी पूर्ण होईल की नाही माहीत नाही. मी खरंच एवढी कमनशिबी मुलगी आहे? बाबांनी कधीच माझी वेणी बांधली नाही, मला शाळेत सोडलं नाही, खेळ खेळले नाही. पृथ्वी, अन्याय केला मी श्रावणीवर. तिचं बालपण हिरावून घेतलं रे मी. भैया, हे बघ, जे झालं ते झालं. आपण भूतकाळ नाही बदलू शकत. पण आता मला विश्वास आहे भैया की तू तिची एकही इच्छा अपूर्ण नाही ठेवणार. भूतकाळात ज्या गोष्टी अर्धवट राहिल्या आहेत त्या जर का वर्तमानात पूर्ण झाल्या तर. श्रावणी, तू लहानपणापासून ज्या ज्या इच्छा ह्याच्यामध्ये लिहून ठेवल्यास ना, त्या सगळ्या मी आता पूर्ण करणार. आणि म्हणूनच आज मी तुझ्या केसांची वेणी बांधणार. मला तर हे सगळं स्वप्नासारखंच वाटतंय. कशाला बाबा? स्वप्न नाही, हे सत्य आहे श्रावणी. करू देत मला, नाहीतर मला खंत लागून राहील.